बस बक्का तू आजूबाजूचा आहे की नाही पुळका आलाय तुला काय माहिती तू आजीने किती सासुरवास केलाय ते अगं मी नवीन नवरीहून आलतो तेव्हा आहे की नाही पिठामध्ये काच टाकून मला पीठ चुराला मोठ्या बाबाने आजीला लाद घातल्यानं कशी इकडे चिंग पळत आली तेव्हा आजीला आहे की नाही बारका लोक बारकी सून दिसली नाही वायली होता तर लय मुलाली मग रमेश मध्ये राहतो माय त्यानंच मव करते रमेश आणि त्याच्या बायकोनं कशी लाद घातली कसं पळत आलंय आता अगं तुम्ही लहान होत्या तेव्हा आहे की नाही तुम्हाला कडीवर उचलून सुद्धा घेत गेलं की नाही तुमच्याकडे ढुंकून सुद्धा बघत गेलं नाही रमेश बाबाच्या लेकराला तूप रोटी माकू माकू कुंबळ्या करू करू खाऊ घालत गेली बक्कळ खाऊ घातलं एवढं लाड केलं आता नातू नाती कुठे गेल्या मी म्हणून टिकलो ग या घरात अगं माझ्या जागी एखादी दुसरी बाई असली असती तर उंदराचं औषध खाऊ मेली असती नाही तर एका हिरीमध्ये उडी खाली असती इतका तर या बाईने सूट घेतलाय मला आहे की नाही चहा सुद्धा करून प्यायची ताकद नव्हती या बाई समोर अगं मग तुम्ही जन्मल्या तुमच्या तोंडाकडे बघून मग राहिलो मी जरा असं तुमच्या बापाला काही म्हणलं आणि तुमच्या बाबांना जर शिवाय काही गोष्ट ऐकली की सासू म्हण गेली हे बाई घर तोडते आमचं घर तोडते मला घर तर तोडायचं नव्हतं पण तिचं थोबाड मात्र तोडायचं होतं आता बघलीस ऐकायला सगळं बरं आता कसं गरीब गाईवनी बसलंय काय यावं लागलं की माझ्याकडेच आता ही माझा बाप आला की नाही चहाचं पाणी सुद्धा करत गेलं नाही मलाही करू देत गेलं नाही तसंच पाणी पिऊन जात गेला का माझ्या बाबा तेव्हा आधी नाही ते बोलली नको नको तेवढे भांडणं केली आता कसं मयाच यजमान यावं लागले की नाही हा का कल्पना चहाचं पाणी दे ग जरा असं बघली आता कसं चहा मागायला देतो हिला चहा आता